मुंबई सहित पूरे देश में महात्मा बसवेश्वर की जयंती मनाई जा रही है। इस जयंती के मौके पर महात्मा बसवेश्वर जयंती मिशन के द्वारा आज मुंबई के कांदिवली लोखंडवाला स्थित महाड़ा रोड नंबर 2 बसवेश्वर चौक पर शानदार कार्यक्रम का आयोजन किया गया। बसवेश्वर जयंती के मौके पर ऑर्केस्ट्रा और सांस्कृतिक कार्यक्रम के साथ समाज को एक जागरूकता देने का कार्यक्रम किया गया। आप तस्वीरों में देख पा रहे हैं कि किस तरह से बसवेश्वर जयंती के मौके पर समाज से जुड़े तमाम लोगों ने इस कार्यक्रम में शिरकत की। इस कार्यक्रम के द्वारा छत्रपति शिवाजी महाराज की कला को यहाँ दर्शाया गया, यहाँ एक रूपांतरण किया गया और लोगों को बताया गया कि किस तरह से छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र के एक आराध्य देव के तौर पे माने जाते हैं, पूजे जाते हैं। यही वजह है कि 900 सालों के बाद भी आज महात्मा बसवेश्वर के विचारों को आज यहाँ लोग मानते हैं, उनके विचारों पर आज लोग चलते हैं। तो यह बेहद ही खास तस्वीरें मुंबई के लोखंडवाला बसवेश्वर चौक की है, जहाँ पर बसवेश्वर मिशन के द्वारा शानदार यहाँ कार्यक्रम किया गया है। और इस कार्यक्रम की रूपरेखा देखकर आप आश्चर्यचकित हो जाएंगे कि बड़ी संख्या में यहाँ समाज के लोगों ने शिरकत किया और समाज के इन उत्कृष्ट लोगों का यहाँ स्वागत सत्कार भी किया गया। क्या कुछ कथित तस्वीरें देखिए खास। हमारे समाज में लावनी नृत्य का क्या महत्व है, यह भी आपको तस्वीरें को मालूम
हेच आम्हाला ठाव, हेच आम्हाला ठाव, लढून मराव मरून जगाव, हेच आम्हाला ठाव। यानंतर माझी नगरसेविका सन्माननीय सुरेखा पाटील, पुरुषाच्या पाठीमागे महिलेचा सुरेखा पाटील यांच्या पाठीशी श्री मनोज पाटील सर यांचा फार मोठा खंबीर पाठिंबा आहे आणि म्हणून सन्माननीय या खजिन अशी विनंती करतो, सत्कार करण्यासाठी मी विनंती करत आहे। सर्वांनी जोरदार ताळ्यामध्ये मदत करावं। या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांचा सत्कार। आपल्या इथं जे कामराज बावगे सर अतिशय त्यांनी ढवळे सरांचा सत्कार आणि स्वागत बसवराज सर करतायत पुष्पगुच्छांनी पताका देऊन। भाऊ होतो, एखाद्याचा मामा होतो, एखाद्याचा काका होतो, एखाद्याचा निराधाराचा हात होतो, असं हा राजूमांचा सत्कार झालेला आहे। त्यानंतर ज्यांची ओळख दाजी म्हणून आहे, अर्जुन बिरादर सर कृपया मंचावरती यायचंय। दाजींचा सत्कार श्री राजू भंडे, श्री संजू भंडे, आपले सामाजिक कार्यकर्ते आपल्या असेसाठी कधी आपण या कार्याबद्दल आपले खूप धन्यवाद। यानंतर आरक्षण जयंतीनिमित्त बसवेश्वराच्या जयंतीनिमित्त आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो। हे कार्यक्रम साजरा करण्यामागचं एक मुख्य कारण असं आहे की 900 वर्षानंतर देखील त्यांचे विचार आजीवंत आहेत, म्हणजे त्या माणसाला पण आठवत आहोत। या माणसाला आठवण्याचं कारण एकच आहे की त्यांचे विचार हे उच्च होते, ते विचार आपल्या नवतरुण पिढीकडे गेले पाहिजेत। ही धुरा जी आहे म्हणजे त्यांची वचनं जी आहेत, वचन म्हणजेच काय की एकदा घेतलेलं वचन मोडता कामा नये, अशा प्रकारचं हे वचन आहे। तर ती वचनं ही आजच्या नवतरुण पिढीला गेली पाहिजेत। समाजाला कळलं पाहिजे की आपण समाजामध्ये वावरताना माणसाने माणसासोबत माणुसकीसारखं वागलं पाहिजे। हेच महात्मा बसवेश्वरांची शिकवण होती। कुठलाही माणूस हा स्पृश्य नाही, कोणताही शूद्र क्षत्रिय याचा कुठलाही भेद न करता, जातीयता न करता, कर्मकांड न करता त्यांनी जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण ही अंधश्रद्धे निर्मूलन म्हणजे विज्ञानाची कास धरा आणि पुढे चाला अशी त्यांची शिकवण आहे। तर या निमित्त आम्ही दरवर्षी कार्यक्रम घेतो आणि त्याच्यासाठी आम्हाला आमचे एमबीएमचे कार्यकर्ते म्हणजे नित्यानंद लोखंडे असतील, बसवराज बिरादर सर असतील आणि आमचे मार्गदर्शक शालिवान बिरादर सर असतील, अनेक कार्यकर्ते आहेत। त्यात कार्यकर्त्यामध्ये कामराज बावगे साहेब हे सातत्याने पुढे असतात आणि त्यासोबतच इतर सर्व मंडळी आमच्या सोबत असते। हे विचार घेऊन जाण्याची आम्हाला जी स्फूर्ती मिळते ते आमचे मार्गदर्शक शालिवानांना यांच्याकडून मिळते आणि हे विचार आम्ही पुढे घेऊन जाणारच आहोत। यासाठी आम्हाला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे। धन्यवाद। सबसे पहले तो सभी को इस महात्मा बसवेश्वर जयंती की शुभकामनाएं। जो मुझे इसके अवसर पर मुझे यहाँ पे कार्यक्रम करने का मौका मिला, इसलिए सब सदस्यों का मैं मन से धन्यवाद देना चाहता हूँ। और ऐसे ही आगे इस महात्मा बसवेश्वर जी का जयंती साजरा करें, यही मैं विनती करता हूँ। जय महात्मा बसवेश्वर, जय जय महात्मा बसवेश्वर। सांस्कृतिक कार्यक्रम चालू था, जैसे कि महाराष्ट्र की लोक कथा है, महाराष्ट्र की जैसे शिवाजी महाराज जी का यहाँ पे
कैरेक्टर दिखाया गया है और जो भी इनके धार्मिक प्रवचन चालू है उसके हिसाब से हमने यहाँ पे प्रोग्राम किया है। सत्कार या ठिकाणी